तर आज आपण स्टफ बांगडा फ्राय करणार आहोत. मग त्याच्यासाठी हे बांगडे धुवून स्वच्छ करून घेतलेत आणि असे चीर करून घेतलेत आणि हे वरून मीठ लागण्यासाठी असे चिरले. हे बघा असे. आता आपण याला मीठ आणि आगळ लावून ठेवूया पहिलं. थोडासा आगळ, हळद, हे मिश्रण करून असं लावून ठेवूया अर्धा तास. चांगला मुरेल, मध्ये मीठ वगैरे मुरून चांगले चव येईल. आता मी हे स्टफिंगसाठी साहित्य घेतले. खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि हे मसाला घेतलाय. एक तेल कांदा लसूण मसाला आहे, मालवणी मसाला, गरम मसाला आहे आणि हे वर रवा, मैदा आणि बेसन हे मिक्स करून याच्यामध्ये फ्राय करायचे. हे पहिलं मिक्सर मधून मिक्स करून घेऊया. एकदा मिक्सर आपलं मिश्रण बारीक करून घेतलंय मिक्सर मधून. ते एका भांड्यात काढायचं. आता हे स्टफिंग मिक्सरला लावून घ्यायचं. खोबरं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलंय. ते आपण एका भांड्यात काढूया. आता गॅस चालू करूया. पॅन ठेवूया. पॅन मध्ये थोडं फोडणीला तेल घालूया. लसूण घालूया फोडणीला. आता आपण हे मिश्रण वाटून घेतलंय ते त्यामध्ये शिजवून घेऊया. सुकवून पूर्ण त्याचं पाणी आटवून घेऊया. पाणी पण त्याच्यामध्ये होते. म्हणजे थोडं मीठ ठेवूया, कारण बांगड्याला बाहेरून वगैरे लावलेलं आहे मीठ, त्यामुळे थोडंसं जास्त टाकलं तर खारट व्हायचं. थोडं घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं, खाली लागेल म्हणून मध्ये मध्ये घट्ट होत राहायचं. तयार झाले. इतपत घट्ट करून घ्यायचं, पाणी सर्व आटून. आता हे आपण
गॅस बंद करून 5 मिनिट थंड करायला द्यायचं. असं एवढं घट्ट केलं की ते व्यवस्थित आतमध्ये स्टफिंग राहत नाही. पातळ असेल तर आतमध्ये राहत नाही, सर्व फ्राय केल्यावर बाहेर येतं. म्हणून हे घट्ट तर जरा थोडा वेळ थंड होऊ दे. हे आता आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे. आता हे मसाले आहेत ना 3 घेतलेत मी, तिन्ही मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आगळ मिक्स करायचं, थोडंसं पाणी टाकायचं जास्त, पण आगळ आंबट जास्त होईल. कारण पहिलं मी लावलंय थोडं मसाला, मीठ, आगळ. आता आपण बांगडे स्टफ करूया. हे बघा असं आतपर्यंत कोकम, आगळ, मीठ, मसाला, हळद असं थोडंसं लावून घेतलंय मी. त्याच्यामध्ये आता हे स्टफिंग भरूया. असं दाबून भरायचं, आतमध्ये जाईल तेवढं. भरून झालेलं आहे. हे आता आपलं बांगड्याचं स्टफिंग सर्व भरून झालेलं आहे. आता आपण ही मसाला पेस्ट केली आहे ना, हळद, मसाला, लसूण मसाला आणि आगळ हे तिन्ही असं मिक्स केले. ते आता असं लावून घेऊया. बाहेर येतं म्हणून असं हळूहळू दाबून व्यवस्थित हलक्या हाताने भरायचं. जे राहिलेलं आहे ना असं हे थोडं भरायचं, असं इथून तोंडाकडून जात नाही ना आतमध्ये. मी असं आता गॅस चालू करूया, पॅन ठेवूया तापे, त्याच्यामध्ये तेल होते फ्रायसाठी. आता आपलं तेल तापलंय, थोडा गॅस स्लो करूया. आणि हे जे बांगडे आहेत ना, हे सर्व बांगडे स्टफिंग करून बाहेरून असा मसाला लावून घेतलाय, ते आता या पिठामध्ये घोळून घेऊया. स्टफिंग बाहेर नाही आलं असं सांभाळून थोडं हलक्या हाताने दाबून दाबून भरायचं. आता आपण तेल तापले, फ्राय करून घेऊया. दोन दोनच बसतील, दोन जास्त गच्च करायचे नाही, दोनच करून फ्राय करून काढूया. हे आता आपलं स्टफ बांगडा फ्राय तयार झालंय, ते आपण काढूया. आपलं बांगडा फ्राय तयार झालेलं आहे. कसं झालंय हे कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.